घरचे विचारतात, अरे तुझं लग्न करायचं आहे, तू सेटल कधी होणार आहे? आता फक्त लास्ट चान्स घ्यायचा आणि त्यानंतर आयटी जॉब सोडायचा. बस. असं नाहीये की आयटी जॉब केला म्हणजे तुमचं करिअर बनेल. कारण तुमचे जर 3, 4, 5 वर्ष जर आयटीच्या प्रिपरेशनसाठी जात असतील तर तुम्ही आयटी मध्ये सेट नाहीयेत असं समजा. तुम्ही 2, 3, 4, 5 इयर्स पासून आयटी जॉब साठी प्रिपरेशन करतात का? सिलेबस अजिबात संपत नाही, स्टडी खूप करतोय, इंटरव्ह्यू पण देतोय, बट ऑफर लेटर भेटत नाही, मला जॉब भेटत नाही आणि मला घरून खूप प्रेशर आहे. मला लग्नाचा प्रेशर आहे, फायनान्शियल प्रेशर आहे, मित्रांचा प्रेशर आहे, सगळ्यांना जॉब भेटतोय पण मला जॉब भेटत नाही. आता मला असं वाटतंय की अरे माझ्यात काहीतरी कमी आहे. आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ट्रूथ सांगणार आहे. कुठलंही शुगर कोटिंग नाही किंवा काही नाही आणि ना तुम्हाला कुठलं मी होप देणार आहे. जे ट्रूथ आहे हे मी तुमच्या समोर मांडणार आहे. व्हिडिओ एंड पर्यंत बघा. मी मागच्या 1-2 वर्षापासून डेली अशा लोकांना भेटतोय ना, सर माझ्या घरून प्रेशर आहे, सर मी 2 वर्षापासून मी स्टडी करते, सर मी 3 वर्षापासून जॉब स्टडी करतोय पण मला जॉब मिळत नाही, मला जॉब आयटी जॉबसाठी सांगा, स्ट्रगल आहे, खूप काय 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 सांगतात आणि त्यांच्या मनात एकच म्हणजे विचार घुमतो, काय माहिती का, माझ्यात काहीतरी कमी आहे, AI रिप्लेस करणार आहे, माझे ज्युनियर आहेत ते सगळे माझे पुढे निघून जात आहेत, आता माझा एज एवढा एवढा आहे, आता मी करू शकेल का, मग मी प्रोफाईल चेंज करू का, इकडून तिकडे स्विच करेल का, असे काहीतरी एक असे ब्लाइंडली विचार किंवा त्यांच्या मनात असे विचार घुमतात. आणि साहजिकच आहे, हे कॉमन आहे सगळ्यामध्ये, तुम्हा आम्हामध्ये जर आपण हे फ्रस्ट्रेशन असतं ते असणारच आहे, हे सगळ्यांसाठी कॉमन आहे. बट माझं एक म्हणणं आहे, जर तुम्हाला आयटी मध्ये जॉब हवा असेल तर प्रॉब्लेम हे आहे का, प्रॉब्लेम मी फक्त एकच सांगेन, क्लॅरिटीचा प्रॉब्लेम आहे. तुमच्यात चूक नाहीये, तुम्ही जी स्ट्रॅटेजी यूज करताय त्यामध्ये चूक आहे. मला फक्त कमेंट मध्ये सांगा की खरंच तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी यूज करताय जॉबसाठी, मी त्यावरती पण व्हिडिओ बनेल आणि मी तुमचा तो डाऊट क्लिअर करेन. दुसरं म्हणजे काय, खूप वर्षापासून प्रिपरेशन केल्यामुळे घरचं पण प्रेशर येतो आणि ते साहजिक आहे आणि कॉमन आहे, सगळ्यांमध्येच येतो. घरचे विचारतात, अरे तुझं लग्न करायचं आहे, तू सेटल कधी होणार आहे? मुलीला पण विचारतात, अरे आमच्याकडे एवढे पैसे नाही, तू लग्न करायचे आहे का, मग तू सेटल होणार आहे का, मग आता आपण असं करू मग तसं करू. आणि त्यामुळे काय होतं, मुलांना प्रेशर येतो, मुलांना असं वाटत लागतं की यार आता मी काय करू, मग असं नाही, हे नाही ते नाही, तो कोर्स करतो, इकडे स्विच करतो आणि कुठेच नसतो. मग ऍट द एंड असं वाटतं की यार आपल्यात काहीतरी कमी आहे, कॉन्फिडन्स झिरो होतो, इंटरव्ह्यू मध्ये बोलू शकत नाहीत आणि काय, आणि जे ते कुणी हसवा, म्हणजे तुम्हाला फ्री मध्ये तर कुणीच काही शिकवत नाही, फ्री मध्ये तुमचा कॉल पण कुणी रिसिव्ह करत नाही, मग असं वाटतं यार सगळेजण मला पैसे मागताय, मग मी आता काय करू. जिथे पण बघा तुम्ही करिअर गायडन्स घ्या किंवा काय असं, आणि साहजिकच आहे, फ्री म्हणलं की आपल्याला त्याची व्हॅल्यू नसते, जिथे तिथे आपल्याला फायनान्शियलचा पण. मग आता करायचं तर काय करायचं, हे हर एक विद्यार्थी म्हणजे जे स्टुडंट आहेत, कॅन्डिडेट आहेत आयटी जॉबसाठी, त्यासाठी हे करताय. मग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं की तुम्हाला मी एकच सांगेल, तुम्ही स्वतः चुकीचे नाहीत, तुम्ही जी स्ट्रॅटेजी करताय ना ती चुकीची आहे. मग ती जी स्ट्रॅटेजी आहे ना, मग आपल्याला ही करेक्ट कशी करायची, जर तुम्ही आतापर्यंत 1, 2, 5, 6 वर्षापासून जर आयटी जॉबसाठी प्रिपरेशन करत असाल तर थांबा. आता फक्त लास्ट चान्स घ्यायचा आणि त्यानंतर आयटी जॉब सोडायचा. बस. असं नाहीये की आयटी जॉब केला म्हणजे तुमचं करिअर बनेल. असं नाहीये की तुम्हाला आयटी जॉब केला तरच तुम्हाला लग्न होणार आहे, तरच तुमचं सेटल होणार आहे, करिअरमध्ये ग्रोथ होणार आहे, असं काही नाहीये. विदाऊट आयटी काही लोक सेटल नाहीत का? तर हे माइंड मधून काढा. आणि हो, जर तुम्ही एवढ्या वर्ष आयटी जॉबसाठी जर दिले असेल आणि तुम्हाला आयटी जॉबच करायचा असेल, तर मी एक प्लॅन तुम्हाला सांगतो, एक स्ट्रॅटेजी सांगतो, ती यूज करून जर तुम्हाला आयटी जॉब भेटला तर कंटिन्यू करा, नाही तर तो डायरेक्टली प्लॅन स्किप करून तुम्ही बाकीचं काहीतरी करा. त्याआधी मी तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या कॉमन मिस्टेक सांगतो, काय काय तर ह्या कॉमन मिस्टेक सगळ्यांच्याच आहेत. फर्स्ट, फक्त युट्यूबवरती व्हिडिओ बघायचे, प्रॅक्टिकली काहीच करायचं नाही. थेरॉटिकली फक्त रीड करायचं, प्रॅक्टिकली काहीच करायचं नाही. सेम रिझ्युमे बनवून ठेवायचा, तीच स्ट्रॅटेजी फॉलो करायची. इंटरव्ह्यू मध्ये प्रोजेक्ट एक्सप्लेन करता येत नाही तुम्हाला, व्यवस्थित बोलता येत नाहीये, एखादा क्वेश्चन नाही आला की डायरेक्टली स्टक व्हायचं, त्यांना काय काय बोलायचं हे पण कळत नाहीये. अशा ज्या कॉमन मिस्टेक आहेत ना, त्या कॉमन मिस्टेक तुम्ही आधी आयडेंटिफाय करा आणि त्यावरती वर्क करा. त्यावरती स्वतःला विचारा, मी इंटरव्ह्यू मध्ये बोलू शकतो का, मी मॉक इंटरव्ह्यू चांगला देऊ शकतो का, मी प्रोजेक्ट एक्सप्लेन करू शकतो का, करू शकते का, त्यानंतर मला इंट्रोडक्शन माहित आहे का, मला बॅकग्राऊंड विचारलं तर मी काय सांगेन, मला गॅप विचारलं तर मी काय सांगेन, या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला तुमच्याकडे आहेत का, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. या क्वेश्चनचे जर तुमच्याकडे आन्सर असतील तर तुमचा एक पार्ट क्लिअर आहे, तुमची क्लॅरिटी थोडीफार आहे, आणि जर नसेल तर तुम्हाला फर्स्ट हे वर्क करावं लागेल, यावरती काम करावं लागेल. कारण जर तुम्हाला तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्हाला शेअर करता येत नाही, बोलता येत नाही, प्रेझेंट करता येत नाही, तर सगळ्यात मेन आयटी मध्ये जॉब करायचा असेल ना, तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
तुम्हाला IT मध्ये जॉब करायचा आहे, आय ॲग्री. तुमच्याकडे नॉलेज आहे, आय ॲग्री. बट तुम्हाला एक्सप्रेस करता येत नाही, बोलता येत नाही, तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा पॉईंट खूपच इम्पॉर्टंट आहे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आता येऊयात आपण आपल्या 90 डेजच्या प्लॅनवरती. 90 डेजच्या प्लॅनमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी कुठल्याही सिलेबसला न जाता तुम्हाला एक प्रिपरेशन करायचं आहे. मला जर करिअर गॅपच्या रिलेटेड काही क्वेश्चन विचारले तर मी रेडी आहे. माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे का? कम्युनिकेशन स्किल म्हणजे प्युअरली इंग्लिश नाही. तुम्हाला थोडंफार तुटकी-मुटकी इंग्लिश आली तरी चालतंय. बट तुम्हाला व्यवस्थित समोरच्याला डिलिव्हर करता येत आहे का? या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. थर्ड आहे तुमचं डिबगिंग स्किल. फोर्थ आहे तुमचा कॉन्फिडन्स. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला यायचं आहे तुमच्या की ॲक्चुअल सिलेबसवरती, तुमच्या प्रोफाईलवरती, की आपण कुठली प्रोफाईल चूज केली आहे. भलेही कुठल्याही एक 3-4 प्रोफाईल सिलेक्ट करू नका. कुठे असेल तुमचं मॅन्युअल टेस्टिंग असेल, ऑटोमेशन टेस्टिंग असेल, एपीआय टेस्टिंग असेल, टेस्टिंगच्या रिलेटेड एक झालं, एवढं केलं तर ठीक झालं. जावा डेव्हलपर असेल, .NET डेव्हलपर असेल, पायथन डेव्हलपर असेल, ओके, प्रॉम्प्ट इंजिनियर असेल, डेटा अनालिस्ट असेल, जी पण असेल, तुमचं सेल्सफोर्स असेल, ही एक प्रोफाईल अशी करायची, थेरॉटिकल, प्रॅक्टिकल एकदम परफेक्ट. आतापर्यंत जे केलं ते सगळं डिलीट करा. जे का असेल ते तुम्ही सगळं विसरून जा. नव्याने प्लॅन स्टार्ट करा. ओके. तुमची जी स्ट्रॅटेजी, स्टडी, तुमच्याकडे नॉलेज तर असतं. या स्टेजमध्ये तुम्ही कुठे तुमच्याकडे नॉलेज आहे, फक्त तुम्हाला एक करेक्ट एक तुम्हाला असं ब्रशअप करायच्या सगळ्या गोष्टी, आणि ब्रशअप केल्यानंतर 1 वीक, 2 वीक, 5 वीक असा प्लॅन करायचा आहे तुम्हाला. 1 मंथ असेल, 2 मंथ असेल, 3 मंथ असेल, असे प्लॅन्स करायचे आहेत तुम्हाला, की मी 1 वीकमध्ये काय अचीव्ह केले, 1 मंथमध्ये मी काय अचीव्ह केले, 2 मंथमध्ये मी काय काय अचीव्ह केले, 3 मंथमध्ये मी काय अचीव्ह केले, असे प्लॅन करायचे. डेलीमध्ये 1 आवर तुम्हाला स्किलवर द्यायचा आहे, प्रोग्रामिंगवरती द्यायचा आहे. त्यानंतर 1 आवर तुम्हाला कम्युनिकेशनवरती द्यायचा आहे, इंटरव्ह्यू प्रिपरेशनवरती द्यायचा आहे, आणि तुम्हाला 1 आवर तुम्हाला प्रॅक्टिकलवरती द्यायचा आहे. थेरॉटिकल तुम्हाला जे पण आहे ते करायचं, आणि प्रॅक्टिकल प्रोजेक्टवरती तुम्हाला वर्क करायचं आहे. प्रोजेक्टवरती तुम्हाला तुम्हाला कुठली एखादी लाईफ सायकल डेव्हलप करता येते का आहे. लाईफ सायकलमध्ये जर तुम्ही समजा ॲज अ टेस्टिंग असताना तर तुम्ही टेस्टिंग करू शकता का? एखादा प्रोडक्ट तुम्ही टेस्ट करू शकता का? एखादा प्रोडक्ट तुम्ही डेव्हलप करू शकता का? ते वेबसाईट तुम्ही डेव्हलप करू शकता, एखादा ॲप तुम्ही डेव्हलप करू शकता का? जर तुम्ही डेव्हलपर असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली करायच्या आहेत, आणि तरच तुमचा कॉन्फिडन्स चांगला एकदम बिल्ड होईल, आणि तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे. आणि 90 डेजमध्ये जर तुम्हाला हे चांगलं वाटलं, जर तुम्ही हे करू शकतात, तर तुम्ही हे कंटिन्यू करा. नाही तर ड्रॉप करा हा प्लॅन. बस 90 डेज नंतर तुम्ही प्लॅन, खरं सांगतो मी तुम्हाला, कारण तुमचे जर 3-4-5 वर्ष जर आयटीच्या प्रिपरेशनसाठी जात असतील, तर तुम्ही आयटी मध्ये सेट नाहीयेत असं समजा. तुम्ही चुकीचे नाहीयेत. स्ट्रॅटेजी किंवा काही, सगळ्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू, सगळ्यांचे माइंडसेट डिफरंट असतो. तुम्ही दुसरं काहीतरी करून तुम्ही चांगलं सक्सेस करू शकता आयटी जॉब पेक्षा. आणि अजून त्यामध्ये एकच सांगेल, जर तुम्हाला आयटी जॉब करायचा आहे आणि तुमचं फायनान्शियल खूप वीक असेल, किंवा तुम्हाला आयटी जॉब मिळणारच नाहीये, तर आयटी जॉब नाही तर ऑप्शन काय? तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला आयटी कंटिन्यू करायचं आहे का, आयटी मधून स्विच करायचं आहे का, तुमचं लग्न, तुमचं करिअर काय सेटल करायचं आहे, मला पैशाचा प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, त्याची सेटलमेंट कशी करू मी, माझ्याकडे साईड इन्कम कसा करायचा आहे, तुम्हाला हे पाहिजे असेल, जर यावरती जर इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला साईड इन्कम तुम्हाला मी असे सांगतो, जे तुम्हाला, जर तुम्हाला आयटी सोबत हे जर तुम्ही केलं ना, तर हळूहळू तुम्हाला इन्कम वाढेल, आणि तुमचा प्रेशर आहे तो थोडा कमी होईल. ओके. जर हा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये येस सांगा, किंवा कुठल्या टॉपिकवरती पाहिजे ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरती पण डिटेल व्हिडिओ देतो. कुठलंही कोटिंग नाही, शुगर कोटिंग नाही, कुठलं हाईप नाही, काहीच नाही. डिटेलमध्ये जे आपल्या मुलांसाठी, आपल्या मराठी मुलांसाठी गरजेचं आहे, घरच्यांचा प्रेशर, अंडरस्टँड, फायनान्शियल सगळ्या गोष्टी मी अंडरस्टँड करू शकतो, कारण मी पण त्याच फेजमधून गेलेलो आहे. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये मला ज्या तुमच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. आणि येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.